म्हणजे मी काहीच करू शकत नाही तिथपासून ते मी आज माझ्या कुटुंबाचा भक्कम आधार बनून उभी आहे असं हे नाव असणाऱ्या प्रतीक्षा कुटले यांना मी मंचावर येण्याची विनंती करते आणि प्रतीक्षाताईंना आपण झिरो टू हिरो या पुरस्काराने इथे सन्मानित करत आहोत आणि छोटीशी एवी आपण इथे पाहणार आहोत। मुंबईपासून दूर रायगडाच्या कुडावे गावात राहणाऱ्या एका ताईचं स्वप्न फॅशन डिझायनर बनण्याचं। आजूबाजूला प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था उपलब्ध नाही आणि आहेत त्यांच्याकडे प्रवेश घेणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं आणि यामुळेच तिचं स्वप्न आर्थिक बेडीत अडकलं होतं। घराच्या 4 भिंतीत घुटमळत होतं। लहान मुलांमुळे घराबाहेर जरी पडता येत नसलं तरी तिला तिचं स्वप्न केवळ स्वप्न राहू द्यायचं नव्हतं। पण ज्या गोष्टीचा आपण सतत विचार करतो त्या गोष्टी आपल्याकडे आकर्षिल्या जातात असा एक नियम आहे। शिकण्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्याने शिकण्याचा मार्ग नक्की सापडेल अशी आशा तिला होती आणि तेव्हाच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक संधी आयुष्यानं तिला दिली। कोणताही दुसरा विचार न करता या ताईने त्या संधीचं सोनं करण्याचा ठाम निश्चय मनाशी घेतला। कोकण संस्थेच्या महिला सक्षमीकरणावर आधारित मोफत सुरू असणाऱ्या फॅशन डिझायनिंग कोर्स उपक्रमाची माहिती घेऊन लागलीच प्रवेश घेतला। संस्थेच्या अनेक महिला सक्षमीकरण कोर्सपैकी फॅशन डिझायनर बनवणारा हा एक कोर्स होता। घर, मुलं हे सगळं सांभाळून तिनं हा कोर्स एकही दिवस न चुकवता पूर्णत्वास नेला। या कोर्समुळे अनेक प्रकारचे ब्लाउज नव्हे तर कुर्ती, पंजाबी ड्रेसेस, नऊवारी साड्या आणि यासारख्या अनेक प्रकारच्या महिलांच्या कपडे शिवण्याच्या प्रशिक्षणात ती पारंगत झाली। आपल्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याची एवढ्या वर्षांची तिची प्रतीक्षा आता संपली आणि ही ताई तिच्या गावासह आजूबाजूच्या तालुक्यात आणि शहरात देखील एक उत्तम फॅशन डिझायनर म्हणून नावारूपास आली। तिच्या दर्जेदार कामामुळे तिला आता भरपूर कामं मिळू लागली आहेत, परंतु वेळ आणि मदतीशिवाय ह्या सर्व ऑर्डर्स पूर्ण करणं अशक्य होतं आणि असं असतानाही तिला मोलाची साथ लाभली ती तिच्या पतीची आणि सासूची। ह्यामुळेच ह्या ताईने गणेशोत्सवाच्या काळात 108 पेक्षा जास्त ब्लाऊज शिवले। तिच्या मेहनतीने ती कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवत असून आता ही ताई दरमहा 15 ते 20 हजार रुपये कमवते। महिला या फक्त चूल आणि मूल यासाठीच बनलेल्या नसून संधी आणि साथ मिळाल्यास आपल्या कुटुंबाची जबाबदारी सक्षमरित्या खांद्यावर घेऊन कुटुंब प्रमुखाची भूमिका पार पाडू शकतात हे आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध करून दाखवणाऱ्या प्रतीक्षा कुटले यांना कोकण संस्थेचा मानाचा मुजरा। प्रतीक्षाताई इतक्या भारावून गेल्यात त्या आणि त्या एव्हीमध्ये सुद्धा उल्लेख होता की पती आणि सासूची साथ मिळाली। मला असं वाटतं प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला जर असं कुटुंब मिळालं तर ती महिला नक्कीच पुढे जाऊ शकते, स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करू शकते। त्यामुळे ताईच्या कुटुंबियांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। सगळ्यात अगोदर तुम्हाला खूप खूप अभिनंदन की आपल्याला आज झिरो टू हिरो अवॉर्ड असं भेटलंय। कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय। मला फॅशन डिझायनिंग करायची खूप इच्छा होती, परंतु बाहेर जाणं मला जमत नव्हते आणि पैशांची पण कमी, त्याच्यामुळं मग नंतरला समजलं का कोकण संस्थेतर्फे 3 महिन्याचा फॅशन डिझायनिंग कोर्स आहे, तेव्हा मी इथे जॉईन झाले आणि मी आता कुठल्याही प्रकारचे ड्रेसेस वगैरे कुठले पण काही सांगले तरी मी शिवू शकते।